आज चेहरा थोडासा ग्लो करतोय त्याचं कारण असं की कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल की माझी स्किन खूपच टॅन झाली होती आणि त्यामुळे म्हटलं चला आज काहीतरी फेसला आपण पॅक वगैरे बनवावा. तर इंस्टाग्रामवर खूप असा फेमस असणारा कोरा टर्मरिक मास्क बनवायला घेतला. तर त्याच्यासाठी काय केलं, मी एका पॅनमध्ये 1 चमचा हळद ॲड केली आणि ते आपल्याला ब्राऊन होईपर्यंत अशी खरपूस भाजून घ्यायची. फारशी पण करपवायची आहे, फक्त त्याचा कलर थोडासा ब्राउनिश होईल असं घ्यायचं. त्याच्यामध्ये 1 पॅकेट कॉफी टाकली आणि 1 स्पून दही, हे सगळं ॲड केलं. मस्त असा त्याचा पॅक तयार केला आणि चला म्हटलं फेसला लावून घ्यावं. पण त्याच्या आधी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या फेसवरती क्रीम वगैरे असते. सो पहिलं फेस आपला वॉश करून घ्यायचा, क्लीन करून घ्यायचा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचे केस आहे ते पटकन असे वरती टांगून घ्यायचे, कारण की ते मध्ये आले की खूपच इरिटेट होतो. त्याच्यानंतर फेस पॅक लावायला घेतला. पहिले तर स्पूनच फेस पॅक लावायला घेतला आणि लावता जे फेस पॅक होता तो खाली पडून गेला. त्याच्यानंतर स्पून बाजूला ठेवला आणि आपल्या बोटानीच मी फेस पॅक लावून घेतला. तर पटकन असं 5 मिनिटात मी छान असा फेस पॅक एकदम इव्हनली असा स्प्रेड करून घेतला आणि याला आपल्याला 20 मिनिटं ठेवून द्यायचं आहे. तर असं काही फेस पॅक नंतरचा माझा लुक दिसत होता. फेस पॅक 20 मिनिटं ठेवायचा आहे, तर तोपर्यंत बाकीची कामं बघावीत. पहिले तर विहानकडे गेले, त्याला घाबरायचा प्रयत्न केला पण तो काही घाबरलाच नाही आणि इतकी क्यूट स्माइल देत होता. खरं तर त्याला माझ्याकडची सेल्फी स्टिक हवी होती, त्याच्यासाठी त्याची ही स्माइल द्यायचं चालू होतं. पण त्याच्यानंतर म्हटलं चला किचनमध्ये बघावं की काही राडा वगैरे पडलाय का. ओटा थोडासा पुसायचा राहून गेला होता, तोच क्लीन करायला घेतला आणि पाहते तर काय, नळाचं पाणीच गेलं होतं आणि तेवढ्यात विहाने सेल्फी स्टिक खाली ओढली आणि आमचा कॅमेरा पाण्यामध्ये पडला. तर अशा पद्धतीने विहान स्टिक घेऊन बसला आणि कॅमेरामध्ये पाणी गेलं. 20 मिनिटात एवढं काही झालं. चला म्हटलं पटकन आता फेस वॉश करून घ्यावा. फेस तरी वॉश केला, त्याच्यानंतर स्किन माझी कशी दिसणार हे तर मी तुम्हाला दाखवणारच आहे. पण त्याच्या आधी फेस वॉश केला पण क्लीन करण्यासाठी तुम्ही डार्क कलरचं कोणताही नॅपकिन वगैरे यूज करा, कारण की लाईट कलरने तो येलो वगैरे होऊन जायचा. तर अशी काही माझी स्किन आहे. तर फेस वॉश केल्यानंतर थोडंसं स्किनमध्ये माझ्या फरक पडल्यासारखं मला जाणवत आहे, कारण की आधी खूपच डलनेस दिसत होता आणि मास्क अप्लाय केल्यानंतर थोडंसं त्याच्यावरती ग्लो आलेला आहे असं मला तरी वाटतंय. तुम्हाला हे वाटते की नाही मला कमेंट करून सांगा. आणि आजचा ब्लॉग आवडला तर चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि फॉलो करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.